भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, परमपूजनीय बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अगाध अशा कार्याला, अलौकिक कार्याला मी विनम्र अभिवादन करते, त्यांना शतशत नमन करते आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 14 एप्रिल या जयंतीच्या निमित्ताने सर्व देशवासियांना मी मंगल कामना देते। परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन या देशातील तमाम नागरिकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची शिकवण संविधानाच्या माध्यमामधून दिली। या देशातील स्त्री पुरुषांना, समस्त नागरिकांना समान अधिकार देण्यासोबतच त्यांनी एक मत देण्याचा अधिकार दिला की त्यांच्या एका मताने या देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान, राजा बनू शकतो व्यक्ती। इतकं मोठं शस्त्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या नागरिकांना दिलं आणि ते शस्त्र कसं वापरायचं याचं शिक्षण, याचं प्रशिक्षण मात्र या देशातल्या राज्यकर्त्यांनी नागरिकांना दिलं नाही आणि म्हणूनच लोकशाही धोक्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी जे हे संविधान लिहित आहे हे खूप चांगलं आहे आणि सर्व मानवी हिताचं आहे, मानवी कल्याणाचं आहे। या देशातल्या समस्त नागरिकांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाच्यासाठी आपण हे संविधान त्या पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे। परंतु हे संविधान कितीही चांगलं असलं, देशाचं संविधान हे कितीही चांगलं असलं तरी त्या संविधानातील ज्या काही कलमा आहेत किंवा संविधान ज्या लोकांसाठी लिहिलेलं आहे ते संविधान म्हणजे त्यातील जे कायदे किंवा त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते जर हे चांगले नसतील, ते राज्यकर्ते जर न्यायी नसतील, समतावादी नसतील, बंधुत्ववादी नसतील तर ते संविधान कुचकामी ठरू शकते। आज परिस्थिती सर्वांच्या समोर आहे। देशामध्ये काय घडामोडी सुरू आहे, चंगळवाद कसा फोफावला आणि यामधून समाजाला, देशाला, देशातील नागरिकांना काय मिळणार? समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था अबाधित नाही, कुणालाच पोलिसांचा धाक नाही, कायद्याचा धाक नाही, सगळे मोकाट सुटलेले आहेत। म्हणजे प्रतिबंधक कारवाई किंवा कुठलाही या ठिकाणी प्रतिबंध कुठल्याच वाईट गोष्टीला नाही। जसं आपलं शेत असते आणि शेतातलं पीक गुराढोरांनी, इतरांनी त्याची नासधूस करू नये, ते खाऊ नये म्हणून शेतकरी त्या शेताला कुंपण घालत असतो आणि त्या आपल्या पिकाचं संरक्षण तो करत असतो। अशा प्रकारे या ठिकाणी मानवी जीवनातील माणसं, लोक वावरत असताना त्यांच्या जगण्याला, त्यांच्या आचरणाला, त्यांच्या कार्याला कुठलाच प्रतिबंध या ठिकाणी नाही आणि शासन, प्रशासन हे सुद्धा या ठिकाणी मोकाटच झालेलं आहे। बघा ना, या देशामध्ये किती वाईट असे हत्याकांड होत आहेत, महिला असुरक्षित आहेत, त्यांचं लैंगिक शोषण होताना दिसतंय। सध्या सोशल मीडियावर जे सुरू आहे
अशोक खरातची जी फाईल तुमच्या आमच्या समस्त जनतेच्या समोर आज प्रामुख्याने दिसत आहे आणि त्यामधील जे काही कृत्य आहे ते किती अघोरी आहे, किती समाजाला घातक आहे, यातून आपली येणारी पिढी काय शिकणार आहे. आणि हा जो विषय आहे हा आजचा नव्हे, एका तासाचा नव्हे, 2 दिवसाचा नव्हे, एका वर्षाचा नव्हे, तर वर्षानुवर्षे युगानुयुगे हा विषय या देशामध्ये रुजत आहे. परंपरावाद, विषमतावाद, अंधश्रद्धा, बुवाबाजी, ढोंगीपणा आणि या देशामध्ये जे काही साधू आहेत, काही अपवाद वगळून जे ढोंगी साधू आहेत, त्यांना कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, आळा बसला पाहिजे त्या कृत्याला. तर तो आळा बसताना दिसत नाही. या देशाचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे काय करत आहेत, त्यांचं लक्ष कुठे आहे. आणि मानवी समाज हा सुखाने शांततेने जगतोय का, यांच्या गरजा काय आहेत, या लोकांना काय पाहिजे, हे या ठिकाणी कोणीही बघायला तयार नाही. आणि असं या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता अहिल्यादेवी होळकर, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि जे काही संत होऊन गेलेले आहेत, त्या लोकांनी जो काही आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केला, मानवी समाजाच्या कल्याणार्थ त्यांनी जो आपला देह झिजविला, आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्यांनी आपल्या कुटुंबाला बघितलं नाही, आपल्या मुलाबाळांना बघितलं नाही, अशा लोकांच्या त्यागाचं काय. बाबासाहेबांनी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासाठी तरसावं लागलं. अन्नासाठी समाजातील लोकांना अन्न, वस्त्र, निवारा हा तर दूरचाच भाग होता. जे गुराढोरांना मिळत होतं ते अस्पृश्य समाजाला मिळत नव्हतं. ही अवहेलना आणि हा जो काही चातुर्वर्ण व्यवस्थेमधला जो भाग होता किंवा चातुर्वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीतली जी काही प्रक्रिया होती, ती प्रक्रिया फारच घातक होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्यांनी जे स्वतः भोगलं, अनुभवलं, आणि त्यांनी म्हणजे जे काही सत्याग्रह केले ते सर्व मानवी हक्कासाठी केले. किंवा आम्हीही माणसं आहोत, आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आम्हीही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले आहोत, मग आम्ही हिंदू असून आम्हाला मंदिरात प्रवेश का नाही. किंवा आम्ही हिंदू असून, आम्ही या देशाचे नागरिक असून आम्हाला पाणी पिण्याचाही अधिकार नाही. म्हणजे गुरंढोरं तलावामध्ये, नद्यांमध्ये पाणी पिऊ शकतात, परंतु आमचा स्पर्शही त्या तलावाला, नदीला, विहिरीला नकोसा आहे. तर आम्ही माणसं असून जनावरापेक्षाही बदतर जीवन का जगायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग तेव्हाच केला की जेव्हा मानवी हक्काची जी लढाई होती, माणसाच्या मूलभूत गरजा जर भागविता येत नसेल, ज्या धर्मामुळे त्याला पशु समान असं जीवन जगावं लागत असेल, तर तो धर्म काय कामाचा. आणि म्हणून या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे, विषमतावादी व्यवस्थेमुळे, अन्याय अत्याचारामुळे, आणि आम्ही माणसं आहोत, आमची जी लढाई आहे हे मानवी हक्कासाठी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला समतावादी, विज्ञानवादी असा बौद्ध धम्म स्वीकारला. जर हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था नसती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी काही उतरंड होती ही जर नसती, सगळे माणसं समान, सर्वांना सगळे अधिकार, शिक्षणाचा अधिकार, ज्ञान घेण्याचा अधिकार, पुस्तकं वाचण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, कपडे घालण्याचा अधिकार, घरं बांधण्याचा अधिकार, हे जर तेव्हा असतं तर बाबासाहेबांनी का बरं दीक्षा घेतली असती. बाबासाहेब फार प्रकांड पंडित होते, त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला होता. आणि एवढे विद्वान माणूस असून, आचरणाने शुद्ध असून, त्याला जर वरून पाणी पिवावं लागत असेल किंवा त्याच्या स्पर्शाने जर या देशातला स्टेशनाला विटाळ होत असेल, त्याची सावली जेव्हा स्पर्श या देशातले जे काही मनुवादी प्रवृत्तीचे लोक होते त्यांना जर तो चालत नसेल, तर किती मोठा हा अघोरी प्रवृत्ती आणि किती मोठा हा अन्याय होता.
हा अन्याय बाबासाहेब आंबेडकरांना सहन करू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी या जन्मामध्ये जन्माला आलेला आहो, मी ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले आहो त्याला माझा नाईलाज आहे, परंतु मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. आणि ती प्रतिज्ञा त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला पूर्ण केली. खूप बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त ज्या अस्पृश्य समाजात ते जन्माला आलेले होते त्या लोकांसाठीच फक्त या ठिकाणी संविधान लिहिलं नाही किंवा कार्य केलं नाही, तर या देशातल्या तमाम नागरिकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना सर्वप्रथम या देशातला जो 52% सर्वात मोठा जास्त समाज आहे त्या 52% ओबीसी समाजाचा विचार केलेला आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातला खरे तर महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे त्या ओबीसींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचावं आणि त्यांनी काय केलं समाजासाठी, मानवी समाजासाठी, ते लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी द्वेष न करता किंवा त्यांच्या कार्याचा द्वेष न करता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालावं आणि त्यांचे विचार डोक्यावर घेऊन आपण जे काही 14 एप्रिल साजरे करतो, नाचून कुदून गाणी म्हणून डीजे लावून, ठीक आहे, आनंद उत्सव आहे, आनंदाचा आनंद आहेच, परंतु चंगळवाद नको. हा चंगळवाद आहे. बाबासाहेबांना हे मुळीच पसंत नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत किंवा त्यांचं जे कार्य आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत किंवा जे मानवतावादी विचार आहेत ते आपण समाजात पेरण्याचं काम केलं पाहिजे. समाजातील जे काही तरुण मुलं मुली आहेत किंवा घडणारे आता जे काही मुलं आहेत त्यांच्यावर आपण महापुरुषांचे संस्कार टाकले पाहिजे. बाबासाहेबांनी काय केलं हे आपण लोकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. समतावाद रुजवला पाहिजे. 14 एप्रिल अशी साजरी करावी की बाबासाहेब आंबेडकरांना काय अभिप्रेत होतं, त्यांच्या विचारांना काय अभिप्रेत होतं, त्या विचाराची रुजवण कशी करावी, असं करून आपण 14 एप्रिल ही साजरी केली पाहिजे. म्हणून म्हणतात की बा 14 एप्रिल कशी साजरी करायची, तर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचून साजरी करा. आपण बाबासाहेबांना वाचून 14 एप्रिल ही जयंती साजरी करावी बाबासाहेबांची, तर नव्हे नाचून साजरी करू नये. नाचून जयंती साजरी करणे हे बाबासाहेबांना अभिप्रेत गोष्ट नाही. आपण मिरवणुका काढल्या पाहिजे आणि आपण शांततेच्या मार्गाने जर बौद्ध धर्म आपण स्वीकारला तर आपण शांततेचे पुजारी आहोत. आपण त्याप्रमाणे आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करूया. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांमध्ये रुजवूया. बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं, देशाला त्यांनी काय दिलं हे लोकांना आपण सांगूया. आणि बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच आहेत. महापुरुष हे सर्वांचेच असतात, ते कोणत्या जातीचे नसतात असं मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आपण कुठलाही चंगळवाद न करता जयंती साजरी करावी हेच माझी एक विनंती आहे. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय आंबेडकर, जय संविधान.